त्यांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. मागच्या काही दिवसापासून आपण एक श्रृंखला चालू केली होती, नविदा भक्ती. आज त्याचं तिसरं पुष्प किंवा तिसरा विषय असणार आहे की भगवंताचे चरणकमल किंवा पाद सेवनम. भगवंताचे चरणकमल एवढे महत्त्वपूर्ण आहेत की 19 चिन्ह आहेत आणि 19 चिन्ह असंख्य तुमच्या इच्छा पूर्ण करत आहेत. ना की धन संपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य हे तर देत आहे, पण याच्या पलीकडे अशा कितीतरी वस्तू देत आहे की आपण त्याची कल्पना नाही करू शकत. जेव्हा आपण शास्त्राचं अध्ययन करतो, ग्रंथ वाचतो, तेव्हा कळतं की का बरं मंदिरात आल्यानंतर भगवंताचं दर्शन घ्यावं. आपण मंदिरात गेलात, पंढरपूरला गेलात, भारतात असे एकमेव विग्रह आहे की त्यांच्या चरणाला तुम्ही स्पर्श करू शकता. बाकी दक्षिण भारतात जा, उत्तर भारतात जा, कुठेही विग्रहाला 10 फूट किंवा 5 फुटाहून नाही का दर्शन असतं. पण एकमेव असे पंढरपूरचे जे पांडुरंग आहेत की त्यांच्या तुम्ही चरणाला स्पर्श करून तुमचं मस्तक त्यांना नाही का तुम्ही स्पर्श करू शकतात, असं चरणकमल. तर ह्या चरणकमलाचं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये रामायण, महाभारत, श्रीमद भागवतामध्ये येऊन भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत ह्या चरणकमलाचं वर्णन करतायत. म्हणून लक्ष्मी देवी का बरं भगवंताच्या, आपण सगळेजण लक्ष्मीच्या मागे लागलेले, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे कष्ट करतो, मेहनत करतो, का बरं? त्याचा एकमेव उद्देश असा आहे की ती लक्ष्मी आमच्या घरात टिकून राहावा. पण ती लक्ष्मी कुठे राहते? भगवान नारायणाच्या चरणकमलाजवळ राहते. आणि भगवंताने तिला स्थान कुठे दिले? चरणकमलाजवळ दिलेले. कारण ती लक्ष्मी शिकवते की मला प्राप्त करायचं असेल तर ज्या ठिकाणी मी राहते तिथं तुम्हाला यावं लागेल. आणि मी जिथे, माझे स्वामी जिथं राहतील आणि माझ्या स्वामीला काय आवडतंय त्या ठिकाणी मी कृपा प्राप्त करते. म्हणून लक्ष्मीचे 2 वाहन आहेत. एक वाहन आहे घुबड आणि दुसरं वाहन काय आहे? गरुड. जी भौतिक जगामध्ये लक्ष्मीच्या मागं लागतात ते घुबडावर बसून येते. ती चंचल आहे, ती कोणाच्या घरात टिकत नाही, ह्या घरातून त्या दारातून निघून जाते. म्हणून लोक म्हणतात अहो आमच्याकडे लक्ष्मी टिकत नाही. आणि जे भगवंताचे भक्त आहेत किंवा भक्ती करतात, जे नारायणाला धरून ठेवतात, त्या ठिकाणी गरुडावर बसून येते नारायणासोबत आणि त्या भक्ताला धन, ऐश्वर्य, संपत्ती, सामर्थ्य, विजय हे प्राप्त करते. म्हणून आज जे लक्ष्मी आहे, लक्ष्मीचे जे स्थान आहेत, एकतर भगवंताच्या चरणकमलाजवळ आहे आणि दुसरं स्थान आहे लक्ष्मीचं स्थान तिच्या भगवंताच्या वक्षस्थळावर आहे. आणि ह्या लक्ष्मी देवीचं वर्णन आपल्या भागवतामध्ये करण्यात आलंय. तर विशेष करून पादसेवन जी भक्ती, नविदा भक्ती आहे, पहिलं काय? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदम. तर त्याचा जी स्टेप मध्ये दिलेली तर पादसेवनम. पादसेवनम म्हणजे काय? की भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय घेणं. आणि ते का बरं? तर भागवतामध्ये 4थ्या स्कंदामध्ये प्रसंग येतोय की एकदा लक्ष्मी प्रश्न विचारते भगवान नारायणाला की पृथु महाराज प्रश्न करतायत भक्तांना. लक्ष्मीचं आणि पृथु महाराजाचं भांडण झालं तर नारायण कोणाची बाजू घेतील? कोणाची बाजू घेतील? कोणाची बाजू? दोघे, एक भगवंताचा 27 अवतार आणि भक्त पण आहेत आणि डायरेक्ट दुसरी भगवंतांची अंतरंग शक्ती म्हणजे पत्नी आहे. कोणाची बाजू घेतील? पृथु महाराजाची घेतील. का बरं? कारण पृथु महाराज म्हणतात की भगवंत विचार करतात लक्ष्मी तर कायमस्वरूपी राहते माझ्यासोबत. तर भक्तांना वाटेल की भगवंताला काय बा, आम्ही कधी मध्ये येतो तर आमची बाजू घेत नाही, लक्ष्मीची घेतात. भगवंत लक्ष्मीला सांगतात अगं तू तर नेहमी राहते माझ्या सहवासामध्ये आणि तू चरणकमलाची सेवेसाठी एवढं करते. आज पृथु महाराज, आणि मग पृथु महाराज म्हणतात की मला एवढा विश्वास आहे की जे माझे नारायण आहेत ना, माझे स्वामी आहेत ना, माझे प्रभू आहेत ना, ती माझी बाजू घेतील. आणि म्हणून तिथे भक्तांसाठी एक आशेचं किरण आहे की प्रत्येक भक्ताने की भगवंत लक्ष्मीची बाजू घेणार नाही, भक्ताची बाजू घेतील. पण कोणता भक्त? ज्या भक्ताने भगवंताच्या चरण कमलाचा आश्रय घेतलाय अशा भक्ताची बाजू भगवंत घेतात. का घेतात? की लक्ष्मी तर कायमस्वरूपी राहते पण हा भक्त कधी कधी घेतो. म्हणून आपण चरण कमलाच्या सेवेत राहत राहिलं पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे.
आणि अशा आचार्यामध्ये आता लोक चरण कमल म्हणजे काय, पाया पडणं आपल्याकडे एक शिष्टाचार आहे. जे वयानं मोठे येतं त्यांच्या पाया पडणं. पण आपल्या भौतिक जगामध्ये आपल्या पायाच्या कशा भेगा पडलेल्या असतात, टाचा बुडलेला असतात. आणि दुसरं आपले एवढे कर्म असतात. शास्त्र असं सांगतंय की आपण ज्याच्या पाया पडतो त्याचं पुण्य आपल्याला भेटतंय आणि आपलं पाप त्याला द्यावं लागतंय. पण महाराष्ट्रातलं पद्धत आहे, कोणी मोठा आलं की पड पाया. पण ठीक आहे, ते चांगली प्रथा आहे. पण विशेष करून ज्या लेडीज असतात, म्हाताऱ्या लेडीज, आता मी घरात पाहिलं आमच्या खटल्याच्या घरामध्ये, कोणी सूनबाई आले रे बाबा की सगळे पाया पुढे करतात. त्यांना हाऊसच असते पाया पडून द्या. आणि पाया नाही पडलं ना, त्यांच्या नाकावर एवढा सँडा रागत की पायाच पडलं नाही. अरे कोणते तुम्ही एवढे पुण्यवान की त्यांच्या पाया पडतात. पण तुम्हाला कळत नाही की त्याचं पाप सगळं त्या व्यक्तीला जातं. म्हणून आपल्या इस्कॉन हरे कृष्ण संस्थेमध्ये कोणी कोणाच्या चरणाला स्पर्श करत नाही. का की लांबूनच. म्हणून भूमिगत दंडवत करणं शास्त्राचा नियम आहे. आणि तो नियम फॉलो केला तर दोघांना आदर होतो. एक आहे, शिष्टाचार पालन करण्यासाठी ती केला पाहिजे. म्हणून इथे आपल्याला सांगितलं जातं की स्मरण करणं. आता मग तुम्ही म्हणता की आजच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही पादसेवनम किंवा भगवंताची चरण कमलाची सेवा कशी केली पाहिजे. तर डायरेक्ट आम्ही भगवंताच्या चरणाला हात लावू शकत नाही किंवा जाऊ शकत नाही. आचार्य याला पर्याय भरपूर देतात. ते म्हणतात प्रत्येक व्यक्तीनं तीर्थयात्रा केली पाहिजे. आता तुम्ही पादसेवनम झालं आज तुमच्या प्रवचनामध्ये, कसं झालं, तुम्ही सत्संगासाठी पायी चालत आले, म्हणजे हे तुमची काय झालं, भक्तीची सुरुवात झाली. पादसेवन असं नाही की मंदिरात जाऊन भगवंत. आता आमच्याकडे पहिले भक्त चरण धूळ घेण्यासाठी याचे पाय ओढ त्याचे पाय ओढ. एकदा एका भक्ताचा पाय फ्रॅक्चर झाला, बिचारा 1 महिना पायावरती करून बसला होता. दुसऱ्या भक्ताची करंगळी मोडली होती. चरण धूळ तशी नाही, डोक्यात मळसा असतो. चरण धूळ म्हणजे त्याने सांगितलेल्या आदेशाचं पालन करणं, ते म्हणजे पादसेवन किंवा त्याच्या चरण कमलाचा आश्रय घेणं. लोक पाया पडतात, त्याला पाया पडणं सोपं असतं, पण त्याने सांगितलेलं पालन करणं कठीण असतं. म्हणून पाया पडण्यापेक्षा तो काय सांगतो ते पालन केलं तर सगळ्यात महत्वाचा विषय. तर त्याच प्रकारे तीर्थयात्रा म्हणजे काय की भगवंताच्या आपण जेव्हा जातो मंदिराकडे तर आपल्या चेतनेमध्ये हे असलं पाहिजे की अरे मला भगवंताकडे जायचे. त्याला म्हणतात तीर्थयात्रा. जसं तुम्ही जगन्नाथ मंदिरात येतात किंवा राम मंदिरात जातात किंवा रामकुंडावर जातात किंवा आपल्या मंदिरामध्ये जातात, तेव्हा तुमची ती भावना काय राहते, भगवंताचं स्मरण करण्यासाठी. म्हणून इथे तीर्थयात्रा करणं. तीर्थयात्रामध्ये विशेष करून दिंडी वारी. वारी का म्हटल्या जाते, वारी जो जन्मावरणाची वारी चुकवतो त्याला वारी म्हणतात. आणि तर बऱ्याच वेळा लोक वारी कशाला जातात. आमच्या गावात मी पाहिलं की बाबा शेतातले काम आहेत आणि 1 महिनाभर आता आराम भेटणार, त्यासाठी वारीला जातात. नाही, वारीचा उद्देश काय आहे की पदम तुम्ही जेव्हा पावलागणित चालता तर भगवंताचं मुखाचं नाव असलं पाहिजे, चेतनेमध्ये भगवंताचं स्मरण असलं पाहिजे, तेव्हा ती वारी कंप्लीट होती. आणि या वारीचा भगवंताच्या नामस्मरणाबद्दल जेव्हा तुम्ही चालतात तेव्हा ती सफल होते. म्हणून दिंडी वारी. दुसरं गोवर्धन परिक्रमा. ही जीवनातून एकदा सुद्धा परिक्रमा केली पाहिजे. आता जे एजेड पर्सन आहेत, ठीक आहे, त्यांना चालणं होत नाही, पण ते रिक्षानं करू शकतात, पण एकदा गोवर्धन परिक्रमा केली पाहिजे. जसं आपल्या नाशिकला ब्रह्मगिरी, जो चढे ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी. पण निश्चित लोक चक्कर मारतात. आता आमच्या कॉलेजचे मित्र जायचे, कशाला जायचे, सगळ्या मैत्रिणी जायचे म्हणून ते जायचे, सगळे फिरतात म्हणून फिरतो. नाही, त्याच्या मागचा उद्देश काय हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तर केवळ तुम्ही भ्रमण करताय, वास्तविक तुम्हाला त्याची वांछित फळ प्राप्त होणार नाही. मग तुम्ही जर भौतिक इच्छा करून जाता तर भौतिक फळ तुम्हाला प्राप्त होईल, आणि तुमची इच्छा भगवत प्राप्ती असेल तर भगवंत भेटतील. हे सगळं भक्तीचा जो मार्ग आहे ना, तो आपल्या चेतनेवर डिपेंड आहे ना, की बाह्यक्रिया सपोर्टिंग आहे, पण आंतरिक हृदयातली जी भावना आहे त्याच्यावर तुमचं फळ निर्भर असतं. म्हणून इथे गोवर्धन परिक्रमा असो किंवा त्याच्यानंतर आपल्याला तुळशी परिक्रमा सांगितलेली. काय सांगितलेली तुळशी परिक्रमा, की भक्ती देवी माझं जीवन भौतिक संसाराच्या बाजूला फिरत राहत आहे, पण माझी भक्ती, माझं जीवन भक्ती देवी तुझ्या बाजूला फिरावं यासाठी तुळशीला प्रदक्षिणा घालण्याचं कारण पहिलं कारण. दुसरं कारण आहे की आपण दिवसभर जे पाप होतात आपल्याकडून, झाडू मारताना, पाणी भरताना, कुकिंग करताना,
त्या कुकिंग करत असताना सगळे पाप होता. म्हणून जेव्हा आपण यानी कानीच्या पापानी ब्रह्महत्याधिक तानी तानी प्रदक्षिणा पदे पदे, तुमच्या सगळे पाप नष्ट होता. म्हणून सकाळी तुळशीला पाणी घातले जाते आणि प्रदक्षिणा घालायचे आहे. इथं पण तुळशी आहे. येऊन मंदिराला तुम्ही प्रदक्षिणा घालतात. आता इथं जगन्नाथ मंदिर आहे किंवा विठ्ठल रुक्माई मंदिर असेल किंवा श्री श्री सीताराम लक्ष्मण जे भगवंताचे विग्रह आहेत, तिथे प्रदक्षिणा घालण्याचं काय की भगवंत मी 84 लक्षामध्ये फेरी मारत असतो आणि मला दुःखच भेटलंय. आता मी तुला फेरी का मारतोय? माझ्या जीवनाचं केंद्रबिंदू तुम्ही आहात. तुम्ही पहिल्या काळामध्ये घाणा असायचा बघा, तो बैल काय करायचा, त्या घाण्याच्या बाजूला फिरायचा. ते तुम्हाला मळणी असायचं पहिलं. मळणी म्हणजे गहू ज्यावर टाकायचे आणि बैल त्याला बाजूला फिरायचे. आता नवीन पिढीला माहीत नसेल, गडबड गोंधळ, तर ते बैल बाजूला फिरायचे. तसंच प्रत्येक साधकाचं जीवन ते भगवंताच्या आजोबा. म्हणून आरती करताना आरती फिरवतात ना गोल, दीप पंचारता, तर ते पुढच्या अडचणीच्या वेळेस मी घेईन डिटेल्समध्ये. तर ते मागचं उद्देश काय आरती फिरवताना की भगवंता माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू तुम्ही आहेत. प्रदर्शनाचा केंद्रबिंदू कोण आहेत? भगवंत आहेत. म्हणून ती तुळशी परिक्रमा, मंदिर परिक्रमा, येऊन गोमातेमध्ये 2 प्रकार सांगतात. एक साधी गाय असेल, पण एखादी गाय बाळंतीत होत असेल आणि ते वासरू जस्ट बाहेर निघत असेल, तर ह्या दोन्हीच्या याच्यामध्ये प्रदर्शन घातलं तर पृथ्वीला प्रदर्शन घातल्याचं फळ प्राप्त होते. शास्त्रात आजी असं म्हटलेलं आहे. म्हणून हे एक मुद्दा दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर चंदन अर्पण करणं भगवंताला. जसं भगवंताची आम्ही सेवा करतो, सकाळी डीटी वर्शिप करतो. त्या डीटी वर्शिपमध्ये तुम्ही खूप चांगला शृंगार केला, पण त्या शृंगारामध्ये तुम्ही तुळशी चंदन अर्पण नाही केलं तर ते शृंगार कंप्लीट होत नाही. पण तुम्ही शृंगार काहीच करू नका, पण चंदन आणि तुळशीपत्र अर्पण केलं की तुम्हाला त्याचं वांछित फळ म्हणजे भगवंताची कृपा प्राप्त होती आणि ती सेवा परिपूर्ण होती. म्हणून हे दिलेले. तर भक्तांची चरण धूळ घेणं किंवा चरणामृत सेवन करणं. चरणामृत म्हणजे जसं भगवंताला आपल्याकडे रोज दर्शनार्थ आले की चरणामृत पिल्या जाते, ते पण आहे. दुसरं अभिषेक चरणामृत, ते पण असतं. आणि दुसरं म्हणजे भगवंताच्या भक्तांचे चरण धूळ घेणं. चरण धूळ घेणं म्हणजे जे संन्यासी असतात त्या संन्यासीचे पाय धुतले जातात, त्यांचं चरणामृत, वैष्णवांचं किंवा मोठ्या वैष्णवाने संन्याशांच्या चरणाची धूळ घेणं. ह्या 2 गोष्टी ह्या पादसेवनामध्ये येतात. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण कधी मंदिरात जातो तर भगवंताचं दर्शन कसं घेतलं पाहिजे? शास्त्र सांगताय की पहिले भगवंताचे चरण कमल घेतले पाहिजे. का बरं चरण कमल? तर भगवंत त्रिभंग स्वरूपात राहतात. त्रिभंग स्वरूपात राहण्याचं कारण असं आहे की जी धूळ येते म्हणजे हवा येते, तर भगवंताच्या चरण कमल तो रजकण जे पराग येतात ते पराग आपल्या भक्तांच्या डोक्यावर जावं म्हणून भगवंत त्रिभंग स्वरूप राहतात. म्हणून ते कारण असतं त्रिभंग. म्हणून बघा, कोणत्याही कृष्ण मंदिरात गेला तर भगवंत त्रिभंग राहतात. आणि दुसरं कारण सांगतात की जसं शक्टासूर होता, तो एका शक्टामध्ये राहिला, भगवंताने काय केलं, आपल्या चरण कमलाने काय केलं, त्याला उडून लावलं. तर आचार्य सांगतात एकच चरण कमल पण 2 कार्य करतात. एक करतात की भक्तांना कृपा प्रदान करण्यासाठी त्याचे उभं राहतात, आणि दुसरं जे भगवंताच्या भक्ती अपराध करतात, भक्तीचा द्वेष करतात, अशा भक्तांना उडून लावण्यासाठी, जसा फुटबॉल असतो ना, तो फुटबॉल उडला आणि तसं भगवंत त्या अवस्थेमध्ये राहतात. एखादं खूपच नाटक करीत येतं, भगवंत म्हणतात शक्टासुराला जसं मी उडवलं ना तसं तुम्हाला पण उडून लावतो. म्हणून भगवंत त्या पोझिशनमध्ये राहतात. आणि आचार्य तिसरं कारण देतात की जसं एखादा जनावर शेतामध्ये बांधल्यानंतर चाराला म्हणजे त्याला चारा खाऊ घालायचा, तर खुट्याला बांधल्या जातात. खुटा असतो ना की त्यांना जास्त लांबी नको आणि जास्त जवळ नको, तो चारला पाहिजे. तसं माझा भक्त कुठे जरी पळालं तर त्याचा खुट्याचा आश्रय म्हणजे कोण आहे? चरण कमल. कसं तुम्ही जाता जेव्हा जळतात, जे खुट्याचा आश्रय घेतात ते वाचतात, जे खुट्याचा आश्रय घेतात ते वाचतात, पण जे खुट्यापासून दूर जातात ते रगडल्या जातात. तसंच माझे भक्त माझ्या चरण कमलाचा जो कोणी आश्रय घेईन तो वाचतो, आणि जो चरण कमलापासून दूर जातो तो या भौतिक जगात रगडल्या जातो. म्हणून भगवंत त्या अवस्थेमध्ये तशा पोझिशनमध्ये उभा राहून आपल्याला ती आश्रयाचं स्थान देतात. म्हणून चरण कमलापासून पहिले भगवंताचे चरण कमलाचं दर्शन घेतलं पाहिजे. सेकंड, भगवंताचे स्थायी मांड्याचं दर्शन. प्रत्येक
भगवंताच्या दर्शन घेताना आपल्याला एक एक लीला आठवली पाहिजे. जसं शक्टासुराचा, त्याच्यानंतर कोणाचा वध केला भगवंताने? लातेना. वामन देवाची लीला आठवू शकतात की भगवंताने बली महाराजाचं कसं दमन केलं, ती चरण धूळ गेली. तिसरं, जेव्हा तुम्ही चरण कमलात, गंगेची तुम्हाला आठवण आली पाहिजे की भगवंताच्या चरण कमलातून दंड आलेली. चौथी, तुम्हाला कोणती गोष्ट आली पाहिजे की भगवंत वृंदावनमध्ये ब्रजरेती राहून दिलेले, म्हणजे चरण कमल निस्ते पाहिले तर तुम्हाला एवढ्या लीला आठवल्या पाहिजे. सेकंड, जेव्हा तुम्ही भगवंताच्या मांड्या पाहता तर 11व्या स्कंदामध्ये जेव्हा इंद्राने काही अप्सरा पाठवल्या होत्या नर नारायण ऋषीला, तेव्हा भगवंताने आपल्या मांडीतून अप्सरांना निर्माण केलं. त्यावेळेस भगवंताची ती लीला आठवली पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर भगवंताच्या पुढे नाभी कमला त्यानं, तर ब्रह्मदेवांचं नाही का तुम्हाला काय आठवलं पाहिजे? जन्म आठवला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही वक्षस्थळावर जाताना तर लक्ष्मी देवीची आठवण आली पाहिजे की अरे 2 लीला आठवल्या पाहिजे. एक तर भर्गो म्हणून लात मारली, ते पादचिन्ह. सेकंड, की लक्ष्मी तिथं वास करते, हे दिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही आणखीन वरती जाताल तर भगवंताचं कौस्तुभ मणी ह्या याच्याकडे पाहिलं पाहिजे. असं दर्शन घेतं का? मग भगवंताच्या होटाकडे गेलं पाहिजे. होटाचं जेव्हा तुम्ही दर्शन घेतात तर तुम्हाला भगवंताची पूतना लीला आठवली पाहिजे की भगवंताने ह्याच होटाने, बाकीच्या अवतारामध्ये भगवंताने अस्त्र शस्त्र घेऊन नाही का असुराचा वध केलाय, पण भगवंताने त्यांची भगवत्ता केवळ आपल्या लीलेतून ओटाच. तुम्ही जेव्हा कधी ओट पाहता तर ओटातून तुम्हाला 2 लीला आठवले पाहिजे. एक म्हणजे पुतण्याचा उद्धार, आणि दुसरं ह्याच ओटाने जे यशोदामाई आणि देवकी आणि ज्या गायी आहेत त्यांना किती आनंद प्रदान केला. ओट एकच आहे पण भावनेवर आधारित भगवंताने आदान प्रदान केला. तुमच्या लक्षात येते ना? एकच ओट आहे पण भगवंताने काय केले? या एका ओटाचे 2 भावना केली. जो ज्या भावनेने भगवंत त्या भावनेने त्याची आदान प्रदान केला. म्हणजे तुम्ही ओट पाहिले तर पुतणीची आठवण आली पाहिजे, म्हणजे जे द्वेषित भावनेनं आलं तर भगवंत. आणि दुसरं, जे भक्त भगवंताला प्रेमानं द्यायचे तर भगवंत प्रेमानं, जसं गाय वृंदावनचे जे काही गोपसखा होते, गोपी होत्या, त्यांच्या प्रसाद ग्रहण करायचे ओटाचं. त्याच्यानंतर भगवंताचं पुढे आणखीन कुठे घेतलं पाहिजे? वरती गेल्यानंतर भगवंताचे डोळे. डोळ्याचं वर्णन पुढे श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये भगवान कपिलदेव म्हणतात की माझ्या भुयाच्या द्वारे सगळी सृष्टी चालते. आणि ही एक महानता दाखवून दुसरी भगवंताची लीला की गोपी म्हणतात, डोळ्यांबद्दल म्हणतात की अरे ब्रह्मदेवाला हे करतात की आमचे डोळे किती, की भगवंताचे डोळे एवढे सुंदर आहेत की ते सारखे वारंवार पाहत राहावं. आणि म्हणून डोळ्याला जेव्हा पाहतो तर भगवंताचे डोळे कसे येतात? जसं पेटल्स असतात ना, गुलाबाच्या पाकळ्या, याच्या कंबळाच्या पाकळ्या असतात, त्या पाकळ्याप्रमाणे भगवंताचे चरण असतात. आणि जेव्हा भगवंताचं तुम्ही शिर पाहता तर भगवंताच्या शिरावर नाही का हे सगळं भगवंताच्या असं सौंदर्याचं तुम्ही दर्शन घेतलं पाहिजे. याला म्हणतात परिपूर्ण दर्शन. काही लोक जातात मंदिरात, घंटा जोरात वाजवतात, बसलेले वैतागान भगवंत. मला कधी घंटा वाजवणाऱ्याचं हे वाटतं की तुमच्या घरात जर तुम्ही असाल आणि वारंवार कोणी बेल वाजवले तर तुम्हाला काय वाटेल? ऑनेस्टली सांगा उत्तर त्याप्रमाणे. वैताग ना, कदाचित एखादा तुमचाच वर्ग असेल त्याला 2-3 झापडा अशात लावणार तुम्ही. मग मंदिरात येऊन एका घंटेमध्ये भगवंताला आठवतं बाबा तो आलाय उपकार करण्यासाठी. की आता काय लिस्ट काढणार देव जाणे. अरे भाऊ, एका घंटेत कळत आहे. सांगण्याचा मुद्दा असा की आपण जेव्हा सेन्सिटिव्ह राहू, संवेदनशील राहू, तेव्हा आपल्याला भगवंताचे दर्शन. म्हणून मंदिरात आल्यानंतर ह्या अवस्थेने जेव्हा भगवंताचे दर्शन घेऊ तेव्हा त्या दर्शनाची परिपूर्णता प्राप्त होते. आणि मग पुढे असं म्हटलं जात आहे की आपलं मन, ज्यांना इंद्रिय तृप्तीची किंवा भौतिक जगाचं आकर्षण आहे, त्या प्रत्येक व्यक्तीनं भगवंताच्या चरणकमलाचं स्मरण केलं पाहिजे. आणि असं स्मरण केलं तेव्हा पुढे हळूहळू त्यांना होते. जसं आणखीन भगवंताच्या चरणकमलाचं एक लीला आठवायची. कोणती? की भगवंताने आयलेचा उद्धार केला चरणकमलाने. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही चरणकमल पाहता तर आयले आपलं सुद्धा हृदय दगडासारखं कठोर झालेलं आहे. भगवंत पगळत नाही ह्या संसारामध्ये. युगो घेऊन चालतो आपल्याला. मद महंक अहंकार, जे काम क्रोध लोभ मद माच,
त्याच्यात विशेष करून जो अहंकार आहे ना तो हलू देत नाही आणि ते दगडासारखा असतो. म्हणून जेव्हा भगवान रामचंद्राचं स्मरण जेव्हा करतात तर भगवान रामचंद्राने काय केलं, आपल्या पादस्पर्शाने अहिल्याचा उद्धार केला, हे पाहू शकतात. हे त्याच्यानंतर भगवंताचे चरणकमल भरत महाराजांनी आपल्या डोक्यावर धारण केले, त्याची पण स्टोरी आहे. आणि त्याच्यानंतर भगवान त्याने काय केलं, आणखीन चरणकमल कालिया नागाच्या डोक्यावर भगवंत नाचले. लक्ष्मी विचार करू लागली आणि बलरामजी विचार करू लागले, मी अनंतशेष एवढ्या वर्षानुवर्ष भगवंताची सेवा करतो, भगवंत माझ्यावर पोळले पण कधी चरणाचा स्पर्श होऊ दिला नाही मला. लक्ष्मी म्हणते मला भगवंत देतात पण त्यांचे चरणकमल माझ्या डोक्यावर नाही. ह्या जसं नागकन्या बलरामजी लक्ष्मीजी विचार करतात की कालियानं कोणतं पुण्य केलंय की भगवंत त्यांच्या डोक्यावर नृत्य केलंय. म्हणून भगवंताचे चरणकमल जसं तुम्ही पाहता तसं तसं तुम्हाला एक लीला आठवले पाहिजे, ते त्या गोष्टी तुम्हाला होतात. तर हे आचार्य केले जातात. म्हणून महाराज कुलशेखर म्हणतात की प्रार्थना करतात, भगवंता ह्या जगातलं काही आठवलं नाही तरी चालेल, बाकी काही आठवलं नाही, बस शेवटच्या क्षणाला तुझे चरणकमल आठवू दे. म्हणून तुम्ही ते एक करारविंदे पदारविंद मुखारविंदे विनिषेदम वटस्य पत्रसे कुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. काय सांगले, करारविंदे मुखारविंदे. भगवंत विचार करू लागले. काय विचार करू लागले, जे भक्त माझ्या चरण कमलाच्या मागे राहिलेले असं काय मध भेटलेलं आहे की ते वारंवार चरण कमलाकडे पळतात. म्हणून भगवंत काय करतात, करारविंदे मुखारविंदे. जसं लहान बाळक आपलं बोट घेऊन चोखतं तसंच भगवंत आपला अंगठा घेऊन चोखतात. कोणता रस आहे मी सुद्धा स्वाद करून बघू का. म्हणून हे भगवंताचे दिलेले. म्हणून शास्त्र सांगतं. मग आता प्रश्न पडला जात आहे की अशा चरण कमलामध्ये तुम्ही एवढं वर्णन केलं आहे, नेमकं या चरण कमलामध्ये काय. तर पद्मपुराण आणि श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये भगवंताच्या चरण कमलामध्ये 18 चिन्ह वर्णन केलेले. किती? 18 चिन्ह. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला ही गोष्ट काही वाटलं, ह्या चिन्हापैकी एक तरी तुम्हाला चिन्ह आश्रयाचं स्थान देते. म्हणून आपण प्रत्येक व्यक्तीनं हे ध्यानपूर्वक ऐकलं पाहिजे की भगवंताच्या चरण कमलामध्ये 18 चिन्ह काय प्रेझेंट करतात. तर जे पहिलं चिन्ह आहे ते म्हणजे भगवंताच्या चरणकमलामध्ये अर्धचंद्र आहे. अर्धचंद्र काय, तर चंद्र हे शीतल प्रदान करत आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चंद्र शीतलता प्रदान करत आहे. आणि ती शीतलता कोण धारण केलेली आहे, ते चंद्र महादेवाने केले. जेव्हा हलहाल विष पिलं होतं त्या विषापासून शांतता प्राप्त करण्यासाठी भगवान भोलेनाथाने चंद्राला धारण केलेलं आहे. आचार्य सांगतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये अपमानाचं विष त्याला प्यावं लागतंय आणि ते पचवता देणं त्याला कठीण जात आहे. मग त्याला ती शीतलता कुठे भेटल, तर ती शीतलता भगवंताच्या चरण कमलामध्ये त्या चंद्राचं स्मरण केलं. जेव्हा तुम्ही चंद्राला बघता तेव्हा तुम्हाला भगवान कृष्णाच्या चरण कमलाचं आठवण केले. अरे माझे भगवंताचे चरणकम, एक चंद्र काय पण माझे कृष्णाचे चंद्र कोटी सुसुतल. हजारो चंद्र कोटी चंद्र एकत्र जमा केली तेवढी शीतलता मला प्राप्त भेटत नाही, ते वेळ माझ्या भगवंताच्या चरणकमला जवळ भेटते. म्हणून हे कारण देतात. आणि दुसरं चंद्र एक गोष्ट शिकवतं, मंगलमय असते, मंगलमय असतं. आणि दुसरं चंद्राचं आणखीन एक काम आहे, जेवढा तुम्ही स्वाद आटन करतात ना, स्वाद घेतात भाज्यांचा फळांचा अन्नदान, त्याच्यामध्ये रस प्रदान करण्याचं काम चंद्रदेव करतात. तसंच प्रत्येक साधकाला भौतिक संसारामध्ये जो इंद्रिय तृप्तचा रस प्राप्त करण्याच्या मागे त्याला तो रस प्राप्त होत नाही. त्याला जर खरा रस प्राप्त करायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीनं भगवंताच्या चरण कमलाचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून हे पहिलं चंद्राचं चिन्ह दिलेलं आहे. दुसरं चिन्ह आहे भगवंताचं, ते म्हणजे कलश. कलश म्हणजे काय, ते म्हणतात की ह्या कलशामध्ये भगवंताच्या पवित्र जल भरलेलं आहे. म्हणून बघा वास्तुपूजा करा आपली, किंवा एखादी नवरी येत असेल ती काय करते, कलशाला पहिले स्पर्श करते. त्याच्यानंतर वास्तुपूजा असो, विवाह असो, कोणत्याही प्रसंगामध्ये कलश पूजन केलं जातं. इव्हन भागवत करायचं असेल तरी कलश असतं. का बरं, त्या कलशामध्ये सप्त नद्यांचा वास असतो.
जे सोनं टाकलं जात आहे ते लक्ष्मीचा निवास असतो. जी सुपारी टाकली जाते ती गणपतीचं प्रतीक असतं. जे तांदूळ टाकले जातात ते तांदूळ कशाचं प्रतीक आहे? अन्नपूर्णा देवी किंवा धान्याचं प्रतीक असते. आणि हळद कुंकू हे रंग त्याचं प्रतीक असतं. आणि मग एवढं तुम्ही केल्यानंतर त्याला धागा बांधला जातो, बरोबर, धागा बांधला जातो आणि हळद कुंकू टाकले जाते. म्हणजे त्याच्यामध्ये मंगलमय आणि शुभमय आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणारा कलश असतो. म्हणून इथे कलशाचं पूजन सांगितलेलं आहे. तर नवरी सुद्धा येताना लवरीला का बरं पायवलं? बाई तू लक्ष्मी म्हणून ये, भाग्यलक्ष्मी, आणि आमचं घर कसं कर, भरभराटीचं कर, त्यासाठी तिचं कलश पूजन आणि येऊन घरात कलश पूजन केलं जाते. तर हे भगवंताच्या चरण कमलामध्ये शिकवलं जात आहे की जे शरणागत भक्त आहेत त्यांना जे अमृत पाहिजे असेल, पवित्र जल प्राप्त करायचं असेल, त्यांनी त्या कलशाला स्मरण केलं. जेव्हा तुम्ही कलश धारण करता ना, तर हे कलश का पूजा केलं जात आहे? त्याचं दुसरं कारण भगवंतांना आपल्या चरण कमलामध्ये कलशाला स्थान दिलेले, म्हणून कलशाची पूजा केली जाते. तुम्ही याच्या पहिले ऐकलं असेल, मला माहीत नाही. पण हे जेव्हा मी वाचलं तेव्हा वाटलं अरे बऱ्याच लोक अज्ञानामध्ये सगळं करत राहतात, पण याचे डिटेल्स पण नाही. हे दुसरं कारण. तिसरं, भगवंताच्या चरण कमलामध्ये धनुष्य असतो. धनुष्य ही शिकवतो की जो योद्धा असतो आणि तो योद्ध्याचा शरणागत कोणी जातो तर त्याला आश्रयाचं स्थान भेटतंय. तसं ह्या जगामध्ये आपण नाही का आपल्याला संकट समस्या असतात आणि आपण इकडे तिकडे पळतो, पण आपल्याला संकट समस्यातून बाहेर निघण्यासाठी कोणताही मार्ग निघत नाही. पण धनुष्यबाण हे चिन्ह शिकवतं, जो कोणी भगवंताच्या चरण कमलाचा आश्रय घेतो भगवंत त्याला आश्रय देतात. याचं उदाहरण आहे महाभारतामध्ये मायादानव. मायादानव भगवंत मारणार होते, पण मायादानाने कोणाचा आश्रय घेतला? अर्जुनाचा घेतला. आणि मग अर्जुनाने अभय आश्रयदान दिलं. तर भगवंत म्हणतो जो माझ्या भक्ताचा आश्रय घेतो त्याला मी अभय प्रदान करतो. तसं आपल्याला अभय प्रदान, जसं इंद्राने कोणाचा अपराध केला? भगवंताच्या प्रती अपराध केला, पण इंद्र डायरेक्टली नाही आले, कोणाला घेऊन आले? सुरभी गायला पुढे केलं. आणि मग भगवंताने, जसं रागिष्ट होते भगवंत, पण सुरभी गायला पाहिल्यानंतर जसं एखादी आई खूप रागिष्ट असेल आणि आपल्या बाळाला पाहिल्यानंतर तिचा राग कसा होता? डाऊन होतो. तसं भगवंताने सुरभी गायीला पाहिल्याबरोबर काय केलं? भगवंताचा राग कमी झाला आणि मग ब्रह्म आपलं कोण इंद्रदेव पुढे येऊन प्रार्थना करू लागले. तसंच आपण आपल्या जीवनामध्ये अपराधी असू, आपल्याकडून चुका घडलेल्या असेल, पुन्हा संकट समस्या असेल, तर आपण दोन लोकांचा आश्रय घेतला पाहिजे. एक म्हणजे गुरु, नाही तर भगवंत. आता भगवंत तर अवेलेबल होणार नाहीत आपल्यासाठी, पण आपल्यासाठी कोण असणार आहे? त्यांचे गुरु किंवा त्यांचे प्रतिनिधी, त्यांचा आश्रय. भक्ती आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची असेल, तुम्ही स्वतःच्या बळावर कधी भगवत प्राप्ती करू शकत नाही. अहो, भगवान रामचंद्राने गुरुला स्वीकारलेले आहे, कृष्णाने गुरुला स्वीकारलेले आहे. मग आपण स्वतःला हुशार समजतो, आम्हाला गुरुची गरजच नाही, मग गडबड गोंधळ आहे. तुम्ही जास्त दिवस टिकणार नाही अध्यात्मामध्ये. आणि गुरु म्हणजे काय? हेवी. तो कधी तुम्हाशी कधी गोड बोलेल, कधी भडकेल, भरोसा नाही. म्हणजे जो शिष्य पक्का असेल, आणि म्हणून मटकं पाणी कधी भरलं जाते, मटक्याला शीतलता कधी प्राप्त होती? पहिल्यांदा त्या मातीला पूर्ण हे केलं जाते, नंतर थोपून ते मटकं बनवलं जाते, नंतर भाजल्या जाते, नंतर ते मार्केटमध्ये येत आहे. तसंच गुरु काय करतात? शिष्याला पहिले चिखलासारखं मळतात, नंतर त्याला आकार देण्यासाठी थोपत राहा. मळतात म्हणजे असते, तिसऱ्यांदा भाजतात. बेटा तू पक्का व्हायचा ना, भाजावं लागेल. आणि मग भाजताना बरेच शिष्य पळून जातात. नको, इथं थांबणंच नको. यांचे 4 नियम, 16 माळा, दरवेळेस हे सांगतात ते सांगतात. भाऊ, तुला पक्क करण्यासाठी हम रहे न रहे तरी भक्ती चलती रहे. आमच्यासारखे किती येतील जातील हे महत्त्वाचं नाही, आम्ही काही लय मोठे नाहीत. पण जे प्रपादन दिलेलं तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाला पक्के राहतात तर लॉंग टाईम टिकतात. पण कोण पक्के मटकेच, मग पाण्याला ते झेलू शकतात, ती शीतलता लोकांना देऊ शकतात. हे दिले, याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे. धनुष्य दिलं. आणि धनुष्य बाण काय सांगतं? तुम्ही समस्त चिंता आणि संकटापासून मुक्त होतात. आणि जे जडबुद्धी व्यक्ती येतात त्यांना ह्या भौतिक जगातून मुक्त होण्यासाठी भगवंताचे कारण. त्याच्यानंतर भगवंताचं आकाश हे चिन्ह आहे. कितवं चिन्ह आहे? 4थं. ठीक आहे. आकाश काय होतं?
तर भगवंताची दया आकाशासारखी विशाल आहे, आणि ती घेण्यासाठी जर तुम्ही कारण दिलं तर भगवंताची कृपा तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला काय करावं लागणार आहे? त्या आकाशरूपी भगवंताच्या दयाचा नाही का अनुभव करावा लागणार. त्याला 3 गोष्टी: थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग. थिंकिंग म्हणजे विचार करणं, फिलिंग म्हणजे अनुभव करणे, आणि विलिंग म्हणजे ते व्यक्त करणे. आणि ती कशातून होईल? जेव्हा नित्यनेमानं भगवंताच्या श्रवण कीर्तन करताना हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हे दिलेले. 4थं भगवंत, 5वं आहे भगवंताच्या चरणकमलामध्ये खूर. तुम्ही वृंदावनमध्ये गेलात आणि राधा दामोदर मंदिरामध्ये जाता, तिथे गोवर्धन शिला आहे. त्या शिलेवर गाईचं खूर आहे, बासरी आहे आणि भगवंताचे चरणकमल आहे. तिथे 4 प्रदक्षिणा मारल्या तर तुम्हाला गोवर्धनची परिक्रमा झाल्याचं फळ प्राप्त होते. तसंच खूर काय शिकवतंय? तर खूर शिकवतंय की ह्या जगामध्ये भवसागर खूप मोठा आहे, पण जो भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय घेतो त्याला हे भौतिक संसार म्हणजे गायीच्या खुराप्रमाणे आहे. म्हणून भगवंताचे खूर शिकवतात की जो माझ्या चरण, तर भवसागर कसा आहे? खुरासारखा आहे. खुराला उडी मारायला टाइम लागतो का? वासराचं खूर, गायीचं खूर छोटं असतं, पण जो चरणकमलाचा आश्रय घेतो ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यावर खूप मोठे प्रवचन आहे, आपल्याकडे वेळ कमी म्हणून मी जस्ट फास्ट फॉरवर्ड करतो. त्याच्यानंतर मासा. माशामध्ये खूप दुर्गंध असतात. आता पंढरपूरला तुम्ही जातात, माशाच्या दुकानावर कधी गेलात का? किती सुगंध येतो. खाणारे सुद्धा नाकाला रुमाल लावतात, पण त्याच्या बाजूला तो धूप लावून बसतो. पण ते मासा भगवान पांडुरंग का धारण करतात? आचार्य सांगतात, भले माशामध्ये दुर्गंध आहे तरी खाणारा घेऊन जातो. तसं भगवंत शिकवतात भौतिक जगामध्ये माझ्या भक्तामध्ये काही ना काही दोष असतील, दुर्गंध असेल, तरी त्या भक्ताला मी स्वीकार करतो. का बरं त्या माशाला भगवंत स्वीकार करतात? जसा मासा पाण्यावाचून राहू शकत नाही, तसेच माझे भक्त माझ्यावाचून राहत नाही, म्हणून अशा भक्तांना मी सोडत नाही. आणि 3रं कारण देतात, जेव्हा मासा, जेव्हा कोळी असतो ना, तो जाळं लांब फेकतो. का बरं फेकतो? जे मासे कोळ्यापासून दूर राहतात त्या जाळ्यामध्ये अटकतात, आणि जो मासा भगवंताच्या त्या कोळ्याचा आश्रय घेतो, कोळ्याच्या पायाजवळ राहतो, तो जाळ्यापासून वाचतो. आणि जो त्या कोळ्याच्या पायापासून दूर गेला तर जाळ्यामध्ये अटकतो. तसंच भगवंत म्हणतात, जो माझ्या चरणकमलाजवळ राहतो तो त्या भौतिक संसाराच्या जाळ्यामध्ये अटकत नाही. आणि जे माझ्यापासून इंद्रियतृप्ती करायला जाते त्या भौतिक संसाराच्या जाळ्यामध्ये अटकते. म्हणून भगवंत त्यासाठी हे जाळ्याचं उदाहरण दिलेले, म्हणून माशाचं दिलेले. जसं पाण्यावाचून ती तळमळ करते, तसेच माझे भक्त माझ्या भक्तीविषयी त्यांना भक्ती नाही भेटली, भगवंताचं स्मरण नाही झालं, कीर्तन नाही झालं, ते तळमळ करतात. तसेच माझे भक्त माझ्या प्रती आहेत, म्हणून भगवंत माशाला धारण करतात. आणि माशाचा आणखीन एक गुण आहे, मासा चंचल आहे, तो थांबत नाही. माशाला कधी झोपताना पाहिले का तुम्ही? आमच्या मंदिरात होतं फाउंडर, मी नेहमी विचार करायचे कधी झोपत असते बाबा, नुसते फिरत राहतात. कालच आम्ही एका भक्ताच्या घरी गेलो होतो, तिथे ॲक्वेरियम ठेवलं होतं गोल्डन फिश. मला माताजी कुत्रेन मांजर मासे कधीच पाळायचे नाही. म्हणजे का हो प्रभूजी? म्हणजे जीवनभर भक्ती केली, पाहता पाहता माशानं कुत्र्यानं मांजराला पाहिलं तर शेवटी तुमची गती. असं कसं काय प्रभूजी? म्हणलं जड भरत महाराज त्या अवस्थेत होते, त्यांचं गती झाली तर आपण किस खेतकी मुली. पण ले हाऊस आम्ही बोललो की ते म्हणा, अरे प्रभूजी तुम्हाला काय करा आम्हाला काय करायचं, आमचं सांगाय काम नाही. तर हे ठेवलं मखर कुंडलं. तर आणि दुसरं मासा हे शिकवतो, चंचल मन आहे ते केंद्रित करण्यासाठी. आणि दुसरं कामदेवाचं जे झेंडा आहे, झेंडा कामदेवाचा, त्याच्या झेंड्यावर जे चिन्ह आहे ते माशाचं आहे. आणि म्हणून कामदेवाला कंट्रोल करायचं असेल तर ते माशाचं स्मरण झालं पाहिजे. आणि दुसरं मत्स्य अवतार भगवंताचा, ती पण स्मरण झालं पाहिजे. त्याच्यानंतर शंख, भगवंताच्या चरणकमलामध्ये शंख आहे. शंख हे कशाचं आहे? विजयाचं प्रतीक आहे. म्हणून कोणत्याही पूजा आरतीमध्ये, जसं आपल्या स्नेहलता माताजी कोणत्याही कार्यक्रमामध्ये शंख वाजवतात, आपल्या मंदिरात पण वाजवतात आणि आपल्या घरात पण वाजवलं पाहिजे, ते विजयाचं प्रतीक आहे. आणि दुसरं जे भक्त, जसं पांचजन्याची स्टोरी येते, आणि शंखाचं असं प्रतीक आहे की जो कोणी शंखाचं
स्पर्श करतो त्याला ज्ञान प्राप्त होत आहे. याचं उदाहरण ध्रुव महाराज. जेव्हा ध्रुव महाराजाने भगवान विष्णूंचं दर्शन घेतलं तर त्यांना भगवंताचं गुणगान करायचं होतं, त्यांना शब्द फुटत नव्हते. तर भगवंताने काय केलं, शंख घेतला आणि ध्रुव महाराजाच्या मस्तकाला स्पर्श केल्याबरोबर ध्रुव महाराजांनी सुंदर सुंदर प्रार्थना केलेल्या आहेत. तर शंख आपल्याला शिकवतोय ज्ञान आणि दुसरं विजयाचं प्रतीक, आणि जे संकट आणि विपदातून मुक्त होतात आणि त्यासाठी सकाळ संध्याकाळ जे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत त्यांना दूर घालवण्यासाठी सकाळ संध्याकाळ शंख वाजवला पाहिजे. आपल्याकडे लेडीज वाजवू शकतात आणि घरामध्ये पूजेमध्ये ठेवू शकतात. ते लक्ष्मीनारायण शंख आहे. आता त्याच्यावर वेगळं प्रवचन होईल, नंतर मी कधीतरी घेईन. हे झालं. त्याच्यानंतर पुढचं चिन्ह आहे भगवंताचं चक्र, पदकमला सुदर्शन चक्र. चक्र काय शिकवतंय की ह्या जगामध्ये जे भक्तांच्या हृदयामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य हे 6 अनर्थ त्या भक्ताला एवढं परेशान करतात, तो या जगतात हतबल झाला या अनर्थापासून. आणि जो सुदर्शन चक्राचा आश्रय घेतो, आणि याचं चांगलं उदाहरण कोण आहे, अमरीश महाराज आणि दुर्वासा मुनीने अहंकाराने अपराध केला कोणाच्या प्रती, दुर्वासाच्या प्रती. भगवंताने सुदर्शन चक्र लावले. दुर्वासा मुनी 3 लोकात गेले, वैकुंठातून जाऊन रिटर्न आले. बरं, जो जातो एकदा जातो पुन्हा वापस येईल, पण तिथून रिटर्न आले. तसंच भगवंत म्हणतात की जो अहंकाराने कुठे गेला तर तो भगवत धामात जाऊ शकत नाही. म्हणून त्या अहंकाराला, ह्या अनर्थाला कट करायचं असेल तर भगवंताचे म्हणून सुदर्शन चक्राचं कवच आहे. ह्या सप्तम आपलं दुर्वासा मुनी आणि अमरीश महाराजाच्या प्रसंगामध्ये ते सकाळ संध्याकाळ स्मरण केलं पाहिजे. आणि आणखीन ते म्हणतात की सुदर्शन चक्र जसं नष्ट करतो तसं हृदयातले अंधकार आणि अज्ञानाला नष्ट करण्याचं काम सुदर्शन चक्र करतं. हे चिन्ह आहे. त्याच्यानंतर भगवंताचं पुढचं चिन्ह आहे की तो चिन्ह आहे अंकुश. अंकुश म्हणजे मदमस्त हातीला कंट्रोल करण्याचं काम काय करतंय. त्याच प्रकारे आपले जे मन आहे ते काय झालं, मन मस्त झालेलं आहे, त्याला कंट्रोल खूप कठीण आहे. पण भगवंताचे चरण कमल त्या अंकुशाप्रमाणे भक्ताला काय करतात, नियंत्रित करण्याचं काम करतात. हे चिन्ह आहे. आणि याच्यावर 1-2 स्टोरी येतात. त्याच्यानंतर पुढचं आहे भगवंताच्या चरण कमलामध्ये ध्वज. बघा, मंदिरात ध्वज पाहिला, तुम्ही जगन्नाथपुरीला गेलात किंवा द्वारकेला गेलात तर द्वारकेला कमीत कमी 7 वेळा ध्वज बदलला जातो आणि जगन्नाथपुरीला 2 वेळा. तो ध्वजाचं दर्शन झालं, येऊन आता तुम्ही पंढरपूरला जा, आषाढी वारीला दर्शन नाही झालं तर कळसाच्या ध्वजाचं दर्शन घेतात. तर ध्वज काय शिकवतो, विजयाचं प्रतीक आहे. कसं, महाभारतामध्ये संजय धृतराष्ट्र वर्णन केल्यानंतर तो ध्वजाचं वर्णन, त्या ध्वजावर कोण होतं, हनुमानजी होते. आणि ज्या ठिकाणी हनुमानजी ध्वज एवढा फडकतोय याचा अर्थ तिथे विजय निश्चित आहे. म्हणून ध्वज काय शिकवतो की प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा प्रदान करते. आणि दुसरं, त्याच्या जीवनामध्ये जो कोणी भगवंताच्या चरण कमलाचा आश्रय प्रदान घेतो त्याच्या जीवनामध्ये विजय आणि त्याची कीर्ती सगळीकडे पसरती. म्हणून ध्वज भगवंताच्या चरण कमलामध्ये. त्याच्यानंतर भगवंताच्या चरण कमलामध्ये वज्र आहे. वज्र काय शिकवत आहे की जसं इंद्र उत्तरासुराचा वध करतो वज्राने, तसंच आपल्या हृदयामध्ये उत्तरासरूपी पापरूपी डोंगर आहे आणि त्या डोंगराला उद्ध्वस्त करणं कठीण आहे. तुम्ही भगवंताच्या चरण कमलाचा आश्रय घेताना त्या वज्राचं स्मरण करतात तर तुमचे पापरूपी डोंगर काय होतो, उद्ध्वंस होतो. हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे. तर जे पापरूपी डोंगर आहे ते उद्ध्वस्त करण्याचं काम केलं जाते. त्याच्यानंतर भगवंताच्या चरण कमलामध्ये कमळ, लोटस. हे लोटस काय शिकवत आहे, जे भ्रमर आहे तो भ्रूम भ्रूम करत होतो पण तो कशावर स्थिर होतो, एखाद्या कमळावर होतो. तसंच भौतिक जगामध्ये आपलं मन भ्रमरासारखं आहे, इकून तिकून वावरत राहते. पण त्याला स्थिर करायचं असेल तर भ्रमर जसं कमळामध्ये जाऊन चिटकतं तसंच भक्त भगवंताच्या चरण कमलाजवळ चिटकून राहतो आणि त्याला ते भगवंताच्या पराकन प्राप्त होतात. त्यासाठी भगवंताने दिलेले. आणि दुसरं इथे सांगतात की जेव्हा कधी चरण कमल लक्ष्मी देवी वास करते. आता तुम्ही लक्ष्मीला पाहिला असेल कधी, तर लक्ष्मी कशावर निवास करते, कमळावर. का बरं राहते, तर ती याच्यासाठी राहते
की माझ्या भगवंताने चरण कमलाचा आणि मला त्या आश्रय घ्यायचा म्हणून कमळामध्ये निवास करते, हेच कमळाचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर छत्र छत्र काय शिकवलं जात आहे? आश्रयाचं स्थान आहे. तुम्ही पावसाळ्यामध्ये किती पाऊस येऊ द्या, पण तुम्हाला रक्षण करायचं असेल तर छत्री जर तुम्ही घेतली तर तुम्ही पावसापासून रक्षित आहे. तसंच भगवंत छत्र शिकवतात. माझ्या भक्ताच्या जीवनामध्ये किती संकट समस्या येऊ द्या पावसासारख्या, पण तो भक्त माझ्या चरण कमलाचा आश्रय घेतला तर त्या संकटरूपी वर्षात त्याच्यावर येऊ द्या, त्याचं रक्षण करण्याचं काम मी करतो. म्हणून भगवंत छत्र धारण करतात. आणि छत्र जेव्हा तुम्हाला स्मरण आलं तर वामन देवाची स्टोरी आठवलं पाहिजे की भगवंत छत्री घेऊन का फिरतात? भगवंताला सावली लागते म्हणून नाही का? त्याच्यासाठी नाही. छत्री याच्यासाठी की उपेंद्र जे इंद्र आहेत त्यांना आश्रय प्रदान करण्यासाठी. घाबरू नको, तू वन भटकत होता ना या संसारामध्ये, आता मी छत्री घेऊन येतो, काळजी करू नको. म्हणून छत्रचिन्ह इथं प्रेझेंट करते. त्याच्यानंतर छत्राचं आणखीन एक 2 स्टोऱ्या आहेत. एक म्हणजे द्रौपदीची आणि गजेंद्राची. या दोघांच्या जीवनात खूप संकट आले होते पावसासारखी. भगवंताने त्यांना छत्र दिलं आणि त्यांचं रक्षण केलं, म्हणून छत्रचिन्ह आहे. त्याच्यानंतर भगवंताच्या चिन्हामध्ये एक आहे जव काय? तर जव काय शिकवत आहे की भगवंताचे जे सेवारूपी समृद्धी जो प्राप्त करतो त्याला भगवंताची कृपा प्राप्त होते. आणि इथं दिलेलं आहे जव म्हणजे काय की हा भौतिक मृत्यू संसार आहे ना, तो जवाप्रमाणे दाण्याप्रमाणे तुच्छ आहे. जो भगवंताच्या चरण कमलाचा आश्रय घेतो त्याला मूर्ती संसार म्हणजे जवासारखा आहे. म्हणून भगवंत म्हणतात अरे घाबरू नका. म्हणून पंढरपूरला पांडुरंग कमरेवर हात का ठेवणे? भवसागर खूप मोठा आहे, पण जो माझ्याकडे आश्रय घेतो त्याला भवसागर कसा आहे? कमरा इतका आहे. म्हणून जवाचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे जवाचं की भक्ताचं पोषण करण्याचं काम, चित्ताचं आणि त्याच्या संपूर्ण जीवाचं पोषण करण्याचं काम. जसं जव असतं आपण खाल्ल्यानंतर पोट भरतं, तसंच भक्त भगवंताचं घेतं. भगवंत याचं उदाहरण कोण आहे? अजयमिळाचं. अजयमिळाने खूप दुराचार पाप केला, पण त्याने एकदाच भक्ती केली. पण भगवंताने काय केलं? त्याचं पोषण करून पुन्हा भगवंताच्या धामात घेऊन गेले. तसं भगवंत म्हणतात जवा एवढी जरी भक्ती केली माझ्या भक्ताने, तरी तो पतन जरी झालं तरी त्या भक्ताचं पोषण करण्याचं काम मी करतो, हे भगवंत आपल्याला शिकवतात. त्याच्यानंतर भगवंत ऊर्ध्वरेखा म्हणजे दोरी म्हणजे काय की या भौतिक संसार म्हणजे एका नदीप्रमाणे वेगाप्रमाणे, आणि आपण जी भक्ती करतो ती विरुद्ध दिशेनं करतोय. पण त्याच्यातून तुम्हाला त्या वेगाला पार करायचं असेल तर दुसरा कोणता सहारा नाही, एकच सहारा आहे, दोरी आहे. तसंच या भौतिक संसाराला पार करायचं असेल तर आपल्याकडे कोणतंही साधन नाही, पण भगवंताच्या चरण कमलाचा आश्रय घेतला तर हा भवसागर लगेच तुम्ही पार करू शकता दोरीप्रमाणे. म्हणून हेच शिकवत आहे. आणि आणखीन एक शिकवत आहे, ते म्हणतात की जो माझ्या दोरीला पकडतो, मग इथे 2 न्याय देतात. एक म्हणजे मर्कट न्याय आणि मंजर न्याय. मर्कट न्याय म्हणजे काय? माकड पिल्ल्याला पकडते. आणि मंजर न्यायामध्ये काय असतंय की मांजर पिल्ल्याला पकडते. याच्यामधले सर्वश्रेष्ठ कोण आहे? मंजर का माकड? कस काय? मग दोघांपैकी सर्वश्रेष्ठ उदाहरण कोणतं? मांजरीचं. किती लोकांना वाटते? पण मांजर सोडू शकते. उंदीर दिसला की लगेच पळून जाईल. आणि तुम्ही म्हणा माकडाचं, तर माकड उड्या मारता आपला बी हात सुटू शकतो. तर आचार्य सांगतात दोन्ही न्याय आपल्या जीवनात पाहिजे. माकडाच्या पिल्ल्यासारखं पण भगवंताला धरून ठेवायचं, आणि भगवंत काय करतात? मांजरीच्या पिल्ल्यासारखं त्याला पकडून ठेवतात. म्हणून याला म्हणतात मर्कट न्याय आणि मंजर न्याय. त्याच्यावर वेगळं प्रवचन मी नंतर घेऊ कधीतरी. ठीक आहे. हे झालं ऊर्ध्वरेखा. आणि दुसरं दोरी कशासाठी माहिती आहे का? जो दरीत पडला ना त्याला बाहेर येण्यासाठी दुसरा पर्याय नाही. जो भौतिक संसारात पडला तो भगवंत म्हणतात वरती यायचं ना माझ्या धामात, तुला दुसरा कोणता सारा नाही, माझे चरण कमलच आहेत. म्हणून ऊर्ध्वरेखा दिलेलं आहे, ते चिन्ह दिलेलं आहे. आणि मग तेव्हा उदारू जाऊ. आणि पुढचं आहे चिन्ह कोणतं? कितवं चिन्ह आहे माताजी? 16वं. त्याला म्हणतात अष्टकोन. अष्टकोन काय शिकवत आहे की भगवंत 8व्या दिशेला नाही का
भक्ताला कोणत्याही दिशा प्रभावित करत. लोक म्हणतात रात्री झोपून दक्षिण दिशेला झोपू नये, ही दिशा अशुभ आहे, ही दिशा वाईट आहे. पण भक्ताला कोणत्याही दिशा प्रभावित करत नाही. जे भौतिकवादी असतात त्यांना दिशा प्रभावित करतात, भक्तांना करत नाही. म्हणून अष्टकोनासारखं भगवंताचं कृपा अष्टकोनासारखी त्या भक्ताच्या बाजूला फिरत राहते. जसं ज्याप्रमाणे सुदर्शन अमरीश महाराजाचं रक्षण करतो, तसंच भगवंत अष्टकोन भगवंताचं रक्षण करतात. ह्या जगामध्ये 14 लोकांमध्ये त्या भक्ताला कधी प्रभावित करू शकत नाही. म्हणून अष्टकोन दिलेलं आहे. आणि दुसरं हे दिले. त्याच्यानंतर त्रिकोण भगवंताच्या चरण कमलामध्ये. त्रिकोण काय आहे तर भगवंत म्हणतात जो माझ्या चरण कमलाचा आश्रय घेतो तो 3 गुणातून मुक्त होतो. रजगुण, तमगुण आणि सत्वगुण 3 क्लेशातून मुक्त होतो. आधी भौतिक, आधी दैविक, आधी आत्मिक क्लेशातून मुक्त होतो. आणि हे दिलेलं आहे. भगवंत म्हणतात की जो माझ्या चरण कमलाचा आश्रय घेतो तो 3 स्थानामध्ये सुरक्षित राहतो. देवता लोकामध्ये, मनुष्यामध्ये आणि पशुमध्ये भगवंत त्याचं 3 ठिकाणी रक्षण करतात. जसं प्रल्हाद महाराजाला मनुष्यानं त्रास दिला, पशूनं पण दिला आणि दानवानं केलं, तर भगवंताने काय केलं 3 लोकांमध्ये रक्षण केलं. त्याच्यानंतर भगवंत म्हणतात की जो माझ्या चरण कमलाचा आश्रय घेतो त्याला भुक्तिकामी, मुक्तिकामी अथवा भोगिकामी या तिघेतून तो मुक्त होतो. त्याच्यानंतर भगवंत म्हणतात जो चरण कमलातून आश्रय घेतो तर माझा भक्त मन, वाचा आणि कायानं माझं स्मरण करतो, म्हणून त्रिकोण आहे. त्याच्यानंतर भगवंत त्रिकोण आणखीन शिकवतात. ज्या स्त्रियांना पती आहेत म्हणजे तिघांचे पती मी आहे. कोणाचे? जी लग्न झालेली अविवाहित म्हणजे अनमॅरिड, मॅरिड आणि वेश्या, ह्या तिघांचे पती मी आहे असं भगवंत म्हणून त्रिकोण आहे. त्याच्यानंतर भगवंत म्हणतात या 3 लोकांना मी निर्माण केलंय. ब्रह्माजी, शिवजी आणि विष्णू ह्या तिघांचा अधिष्ठाता मी आहे. आणि 3 देवतांचा स्रोत, या 3 शक्तीचा स्वामी कोण आहे? श्री, भू आणि लीला. श्रीदेवी, भूदेवी आणि लीलादेवी ह्या तिघांची शक्तीचा कोण आहे मी? त्याला आपल्या भाषेमध्ये म्हणतात अंतरंग शक्ती, बहिरंग शक्ती आणि तथाशक्ती. ह्या 3 शक्तीचे कोण आहेत? स्वामी मी आहेत असं भगवंत सांगतात. भगवंत म्हणतात की जे 3 लोक आहेत अतल, वितल, तुतल, अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, पातल, जनलोक, महरलोक, ह्या 3 लोकांमध्ये स्वामी कोणाचं आहे? माझं आहे. आणि हे 3 लोक माझ्या चरण कमलाचे आश्रय येतात, ते म्हणजे वामन देवाच्या लीलेतून हे वर्णन केले जाते. आणि मग भगवंत म्हणतात की 3 लोकांमध्ये कुठेही जरी गेला तर सूर, असुर आणि 3 लोकांमध्ये गेला तर तो भक्त जर असेल तर त्याला मी भक्ती प्रदान करतो. म्हणजे मनुष्यामध्ये गेला तर मी भक्ती देतो, आसुरामध्ये गेले तर प्रल्हाद महाराज आणि दैत्यामध्ये गेले तर बिभीषणासारखी मी भक्ती प्रदान करून त्याचं रक्षण करतो. हे त्रिकोण दिलेलं आहे आणि याचं हे दिलेलं आहे त्रिकोणाचं महत्त्व. आणि त्याच्यानंतर भगवंत स्वस्तिक, आपल्याकडे जे स्वस्तिक लावलं जातं ना कोणत्याही कार्याला, तो स्वस्तिक काय शिकवत जात आहे की जीवनातले जेवढे अमंगल गोष्टी येतात त्या नष्ट करण्याचं काम स्वस्तिक करतो, म्हणून स्वस्तिक लावलं जाते. आणि शेवटचं चिन्ह आहे भगवंताचं, ते म्हणजे जांभूळ, त्याला म्हणतात जंबूदीप. म्हणून जांभळाला दोन्ही तोंड असतात. बघितलं जांभळाला तुम्ही, मागून पुढून असते, ते उपवासाला चालत नाही, लोक खातात. तर जंबूदीप काय सांगितलं जात आहे की भगवंत ह्या जगामध्ये जंबूद्वीपाचा निवास करतात, तिथे आपल्या भक्तांना आश्रय स्थान करता, म्हणून जंबू किंवा जांभूळ फळाला प्राधान्य देतात. तर हे असं 18 चिन्हाचं वर्णन असं दिलेलं आहे. आणि जेव्हा आपण ह्या पादसेवनं करू, त्यांचं स्मरण करू, तर आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्या, सगळ्या गोष्टीच्या समस्याचं प्रॉब्लेम सोल्युशन हे दिलेलं आहे. आणि आपले वांछित फळ प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग आहे. म्हणून जेव्हा कधी आपण मंदिरात येऊ तर पहिले आपण गुरुचा आश्रय घेतला पाहिजे आणि नंतर भगवंताच्या चरण आश्रय घेऊन जे भवसागर आहे आपल्याला ते पार करण्यास मदत करेन. आणि मग आता तुम्ही म्हणता कसं करणार? याच्यासाठी चांगला पर्याय त्या चरण कमलाबद्दल वारंवार श्रवण कीर्तन करणे. भगवंताच्या लीला ऐका, त्यांचं स्मरण करा, मनन करा आणि निधिध्यासन करून आपल्या जीवनात पालन करा. आणि तुम्हाला जी इच्छा आहे, तुमच्यात वांछित फळ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही भगवंताच्या चरण कमलाकडे जा. जेवढं मी वर्णन केलं, आता मी कर्मकांडाचं नाही सांगितलं, नाही तर तुमचं कसं होईल, राई भक्ती बाजूला आणि प्रभूजीने सांगितलं एवढं केलं की हे भेटतंय, म्हणून मी ते नाही मुद्दाम टाळलं. आपली अर्धवट कुकुटणे आहे, म्हणजे कोंबडीचं अंडच पाहिजे, कोंबडी नको असेल तर अंड्याच्या मागं नका लागू.
मेन मुद्दा काय सांगितला आपल्याला, तर येणे प्रकारे हे सगळं सांगण्याचा मागचा एकमेव उद्देश, आपण आपली मती, आपली चेतना भगवंताच्या चरणकमलाकडे जाऊन त्यांचं स्मरण करून शेवटी जन्मलाभा परमपुंसा अंते नारायण स्मृती, जेव्हा नारायणाचं स्मरण करून आपल्याला आपल्या भगवत धामात प्राप्त करायचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम